आता आपल्याला फॉर्म्युला सोडवता पण येतो आणि रिअरेंज पण करता येतो. सो लेट्स सॉल्व वन क्वेश्चन. सो ई इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर आणि तुम्हाला असं म्हणतायत ईची व्हॅल्यू 20 आहे, एमची व्हॅल्यू 1 आहे, तर व्ही किती असेल. सो आता तुम्ही जर हा फॉर्म्युला पाहिला तर ह्याच्यामध्ये ई हा सब्जेक्ट आहे. सो आपल्याला व्हीला सब्जेक्ट केलं आणि मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या तर आपण ह्या एक्सप्रेशनला सॉल्व करू शकतो. सो लेट्स मेक व्ही द सब्जेक्ट ऑफ दिस फॉर्म्युला. सो लेट्स राईट डाऊन द फॉर्म्युला फर्स्ट. सो ई इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता तुम्हाला व्हीला सब्जेक्ट करायचं आहे, याचा अर्थ व्हीला एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळं दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायचं आहे. सो आता इथं ज्या 3 टर्म्स आहेत हाफ एम आणि व्ही स्क्वेअर ह्या एकमेकाला मल्टिप्लायड आहेत. सो लेट्स टेक 1/2 टू द लेफ्ट हँड साईड. सो जेव्हा 1/2 ह्याला तुम्ही लेफ्ट हँड साईडला न्याल तेव्हा ते 2 or this 2 will be multiplied to this e. So the next step will be 2e is equal to mv square. Next हे जे m मल्टिप्लाइड आहे v सोबत v स्क्वेअर सोबत ते इकडे येऊन डिवाइड होईल. सो दिस विल बी 2e बाय m इज इक्वल टू v स्क्वेअर. आता आपल्याला जर फक्त v ही टर्म हवी असेल तर v शुड बी इक्वल टू अंडर रूट ऑफ, कारण आपल्याला दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो अंडर रूट ऑफ 2e बाय m. Now we have made this formula as v the subject. So आता आपण याला सॉल्व करूया की v is equal to अंडर रूट ऑफ 2e बाय m. सो लेट्स पुट द व्हॅल्यूज. सो e मध्ये आपल्याला 20 ही व्हॅल्यू पुट करायची आहे, m मध्ये आपल्याला 1 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. सो v विल बी इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 into 20 upon 1 or so it will be square root of 40. Let us take one more example. C square is equal to a square plus b square. If you know, this is Pythagoras theorem. But we are not interested in this. We are interested in solving this formula. So तुम्हाला असं म्हणतायत a ची व्हॅल्यू जर 6 असेल, c ची व्हॅल्यू जर 10 असेल तर b ची व्हॅल्यू किती असेल. सो ऑलरेडी तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये c हा सब्जेक्ट आहे ह्या फॉर्म्युल्याचा. सो लेट्स मेक b द सब्जेक्ट ऑफ दिस फॉर्म्युला. सो लेट्स राईट डाऊन फर्स्ट द फॉर्म्युला. c स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता तुम्हाला b ला जर सब्जेक्ट बनवायचं असेल तर तुम्हाला a ह्या टर्मला जी ॲडेड आहे ते डावीकडे जाऊन सबट्रॅक्ट होईल. देन द नेक्स्ट स्टेप विल बी c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर विल बी इक्वल टू b स्क्वेअर. नाव दोन्हीकडे जर आपण स्क्वेअर रूट टाकला तर c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर ही अख्खी टर्म स्क्वेअर रूटमध्ये जाईल इज इक्वल टू b. सो नाव वी हॅव रिअरेंज दिस फॉर्म्युला अँड मेड b द सब्जेक्ट ऑफ दिस फॉर्म्युला. सो आपण असं लिहू शकतो की b इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ c square minus a square. Now you can put the values. So b is equal to c is 10. So 10 square minus a is 6. So 6 square. So b will be equal to under root of 10 square is 100. 6 square that is 36. 100 minus 36 that is 64, or the answer will be equal to 8. Let us take one more example. सो 1 upon f इज इक्वल टू 1 upon v प्लस 1 upon u. हा तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे. इफ यू नो दिस इज अ मिरर फॉर्म्युला. बट राईट नाव वी आर नॉट इंटरेस्टेड इन टू दिस. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द व्हॅल्यू. सो तुम्हाला असं म्हणताय ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूची व्हॅल्यू -20 आहे, एफची व्हॅल्यू -15 आहे. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्ही. सो तुम्हाला जो फॉर्म्युला दिसतोय त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण डायरेक्टली दिसत नाही आहे. सो लेट्स मेक व्ही द सब्जेक्ट ऑफ दिस फॉर्म्युला. So let's write down the formula first. 1 upon f is equal to 1 upon v plus 1 upon u. मग आपल्याला जर v एका साईडला हवा असेल तर आपल्याला बाकी सगळ्या टर्म्स दुसऱ्या साईडला रिअरेंज करता यायला पाहिजेत. सो इथं जो ही टर्म आहे 1 upon u ही ॲडेड आहे ती डावीकडे जाऊन सबट्रॅक्ट होईल. सो द नेक्स्ट स्टेप विल बी 1 upon f minus 1 upon u will be equal to 1 upon v. सो नाव 1 upon v ह्याला जर मला v करायचं असेल तर डावीकडे ह्या दोन टर्म्सची एक सिंगल टर्म बनवणं गरजेचं आहे. सो हाऊ वी कॅन डू दिस. आपण ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 1 into u दॅट इज u, f into 1 दॅट इज f अपॉन f into u, or we can write this as uf is equal to 1 upon v. आता जर आपण दोन्हीकडे रेसिप्रोकल घेतला सो द आन्सर विल बी v is equal to u minus f खाली जाईल आणि uf वर येईल. सो द आन्सर विल बी uf upon u minus f. So now we have rearranged this formula.
and made V the subject of this formula. So let us solve this formula now. So the formula rearranged is V is equal to UF upon U minus F. Now let's put the values in it. So U is minus 20, F is minus 15 upon U is minus 20 minus F is minus 15. So minus 20 into minus 15. जेव्हा आपण दोन नेगेटिव्ह इंटिजर्स मल्टिप्लाय करतो तर आन्सर इज इन पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो 20 इंटू 15 दॅट इज 300 अपॉन मायनस 20 मायनस मायनस 15. आता इथं ज्या डबल साईन दिसतात ह्या आपण काढून त्यांच्याऐवजी आपण प्लस असं लिहू शकतो. सो मायनस 20 प्लस 15 द आन्सर विल बी मायनस 5 अँड द फायनल आन्सर ऑफ V विल बी इक्वल टू मायनस 60. So this is how we solve and rearrange the formulae.